बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनी वेग घेतलाय। नुकतेच मिरज पूर्व भागातील अनेक कार्यकर्त्यांनी जयश्रीताई पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशानंतर मिरज पूर्व भागातील गटांची व गणांची स्थिती पूर्णपणे बदलल्याचं चित्र दिसून येत आहे। कारण गतवेळी काँग्रेसच्या ज्या उमेदवारांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला त्या उमेदवारांनी आता काँग्रेसची साथ सोडत भाजपचा हात धरलाय। या मतदारसंघात सध्या संपूर्ण समीकरणे बदलली असून येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार व विजय कोण होणार याची कोणतीही शाश्वती सध्या दिसून येत नाहीये। नुकतेच जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या भाजप प्रवेशानंतर मिरज पूर्व भागात मदन भाऊ पाटील गटाचे जितके काही कार्यकर्ते काम करत होते या संपूर्ण कार्यकर्त्यांनीही कमळ हातात घेतलं। यानंतर या मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी संघर्ष होणार का व इच्छुक उमेदवार कोण असणार याकडे आता लक्ष लागून राहिले। कारण मिरज पूर्व भागामध्ये काँग्रेसचं काम करणारा सर्वात मोठा गट हा मदन भाऊ पाटील यांचा स्वतंत्र गट होता। या स्वतंत्र गटाने जयश्रीताई पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपमध्येही उमेदवारीसाठी संघर्ष सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत। प्रामुख्याने काँग्रेसमध्ये असलेल्या मदन भाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेल्यांमध्ये सलगरेचे तानाजीराव पाटील असतील, खंडेराजूरचे समर कागवाडे, सलगरेचे सुरेश कोळेकर, खंडेरावांना जगताप, शेखर तवटे, आत्माराम जाधव यांच्यासह अनेक मातब्बरांनी आपापल्या कार्यकर्त्यांसहित भाजपमध्ये प्रवेश केला। या भाजपमधील प्रवेशानंतर आता एरंडोली जिल्हा परिषद गटाचं संपूर्ण समीकरण बदलणार आहे। कारण गतवेळी सलगरेचे तानाजीराव पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील या एरंडोली गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आल्या होत्या। मात्र इच्छुक उमेदवार असताना त्यांना उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागला होता। त्यावेळी संगीता खोळे याही काँग्रेसमधून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या। या उमेदवाराचा तिढा सोडवण्यासाठी अगदी मुंबईपर्यंत ही बैठक पार पडली होती। मुंबईमध्ये कित्येक दिवस या चर्चेनंतर शेवटी जयश्रीताई तानाजीराव पाटील यांना उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली। कमी कालावधीमध्ये देखील काँग्रेसनं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं व विजय मिळवला। अगदी 100हून कमी मतांचा फरक जरी ठेवला असला तरीही काँग्रेसने यावेळी गड राखून ठेवला होता। ही निवडणूक मोठी चर्चेचा विषय ठरलेली होती। याच पद्धतीनं गतवेळी एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 17,890 मतदान झालेलं होतं। यापैकी जयश्री तानाजीराव पाटील यांनी 6,053 मते मिळवत विजय मिळवला होता। तर संगीता खोळे या अपक्ष उमेदवाराने व काँग्रेसच्या बंडखोर असलेल्या या उमेदवारानं तब्बल 5,971 मते मिळवत द्वितीय स्थान पटकावलं होतं। कदाचित ही लढत आणखीन चुरशीची झाली असती तर वेगळं चित्र दिसून आलं असतं। याचवेळी भाजप मात्र तृतीय स्थानावरती राहिला। सुजाता महेश मोरे या भाजपच्या उमेदवारानं 5,627 मते मिळवली। भाजप त्यावेळी तृतीय स्थानावर राहिला असला तरीही आता मात्र भाजपचं स्थान बलाढ्य झालेलं आहे। भाजपमध्ये अनेक उमेदवारांनी प्रवेश केलेला असून हे समीकरण आता भाजपच्या दृष्टीने बदललेलं आहे। गेल्या काही कालावधीमध्ये सुरेश भाऊ काळे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर हे चित्र बदलणार असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे। मात्र याच अनुषंगाने दुसरी बाजू म्हणजे विशालदादा पाटील यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवल्यानंतर काँग्रेसची मोठ्या प्रमाणात बांधणी करण्याची सुरुवात केली आहे। विशालदादा पाटील यांनी एरंडोलीमध्ये रामगोंडा पाटील यांना मार्केट कमिटीचे संचालक पद बहाल केले। यामुळे मिरज पूर्व भागातून काँग्रेसचा गट अस्तित्वात राहिला पाहिजे यासाठी विशालदादा पाटील प्रयत्न करणार हेही तितकंच खरं आहे। मात्र संपूर्ण समीकरणामध्ये काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी हात सोडून भाजपचं कमळ हातात धरले हेही पुन्हा एकदा तितकंच सत्य असणार आहे। यावेळी पंचायत समिती सलगरे गणामध्ये गतवेळी 8,646 मतदान झालं होतं। यामध्ये सुवर्ण बाळासाहेब कोरे या काँग्रेसच्या उमेदवारानं 3,815 मते मिळवत विजय मिळवला होता। तर द्वितीय स्थानावरती अपक्ष असणाऱ्या श्रीदेवी नंदकुमार साबळे या उमेदवारानं 2,560 मते मिळवली होती। तर तृतीय स्थानावरती भाजपच्या रुक्मिणी मारुती कोळेकर यांनी 2,155 मते मिळवत तृतीय स्थान पटकावलं होतं। गतवेळी एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं स्थान तृतीय किंवा द्वितीय स्थानावरती जरी असलं तरी या निवडणुकीमध्ये हे संपूर्ण चित्र बदलणार आहे तितकंच खरं आहे। आणि एरंडोली पंचायत समिती गणामध्ये 9,244 एकूण मतदान पंचायत समिती गणाचं झालं होतं। यामध्ये शालन आनंदराव भोई या विकास आघाडीच्या व घोडकरी सरकारने पुरस्कृत केलेल्या उमेदवारानं 3,720 मते मिळवत विजय पटकावला होता। तर द्वितीय स्थानावरती भाजपच्या सुनीता तानाजी रुपनर यांनी तब्बल 3,181 मते मिळवत द्वितीय स्थान पटकावलं होतं। तर तृतीय स्थानावरती काँग्रेसच्या माधवी पोपट मलमे यांनी 2,162 मते मिळवली होती।
ही संपूर्ण गटांची गणांची स्थिती पाहिली असता गतवेळी भाजपची असलेली स्थिती व सध्याची स्थिती यामध्ये मोठी तफावत आहे। कारण गतवेळी भाजपची मोठ्या प्रमाणात लाट असताना देखील एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा मात्र एकमेव अपवाद ठरला होता। कारण गतवेळी मोठ्या प्रमाणात भाजपच्या उमेदवारांनी विजय पटकावलेला होता। यावेळी समीकरण बदलणार असून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी सध्या मोठ्या ताकदीने या निवडणुकांना सामोरे जाण्याचं सध्या तयारी सुरू केलेली आहे। अनेकांनी आपापली आरक्षणाची जरी निश्चिती नसली तरी आपापल्यापरीने नेत्यांकडे आपल्या उमेदवारीसाठी प्रामुख्याने तयारी व फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचं वर्चस्व जरी असलं तरीही प्रामुख्याने प्रत्येक नेत्याचा स्वतंत्र गट अस्तित्वात आहे। या मतदारसंघात अद्याप आरक्षणाची कोणतीही निश्चिती नसली तरीही एरंडोली जिल्हा परिषद गटासाठी हा गट खुल्या प्रवर्गात आल्यास सलगरेचे तानाजी पाटील, विजय पाटील, सुरेश कोळेकर, महेश मोरे, आनंदराव भोये यांच्यासह अनेक मातब्बर इच्छुक असणार आहेत। या उमेदवारांच्या अनुषंगानं सध्या प्रत्येक उमेदवारानं आपापल्या पद्धतीने ही रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे। तर दुसरी शक्यतामध्ये ओबीसी आरक्षण ही या मतदारसंघामध्ये पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानेही अनेक नेत्यांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारांची शोधाशोध व मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे। एकंदरीत सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मिरज पूर्व भागामध्ये भाजपमध्ये फिलगुड आहे। फिलगुड जरी असलं तरीही आलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का हाही तितकाच मोठा प्रश्न आहे। मिरज पूर्व भागामध्ये सध्या काँग्रेस जरी बॅकफुटला गेला असला तरी इद्रिसभाई नायकवडी यांच्या राष्ट्रवादी पक्षाची ही मोर्चेबांधणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे। महादेव दबडे यांनीही सध्या जिल्हा परिषद गटांमध्ये आपापले उमेदवार लावण्याची तयारी सुरू केलेली असून हाही एक मोठा फटका यावेळी भाजपला बसतोय की काय अशी शक्यता आहे। कारण भाजपमध्ये झालेल्या उमेदवारांच्या गर्दीमुळे उमेदवारी न मिळाल्यास नाराज होऊन गेलेल्या कार्यकर्त्यांचा मनवण्याचे हे आव्हान यावेळी भाजप पुढे असणार आहे। यामध्ये अनेक पर्यायी पक्षही समोर येत असून या निवडणुकीमध्ये भाजप हा मोठ्या ताकदीने तयारीला जात असला तरी नाराजांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजप पुढे असणार आहे। नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम। इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कॉम्प्युटर, ई बाईक भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर सलगरे। स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38।